नमस्कार. आपण पारेवाडी येथे दादासाहेब गुंडेगिरे यांच्या प्लॉटवरती आहेत. तर या प्लॉटची सगळी देखभाल सागर सर करतात. तर 3 महिन्यापूर्वी आपण केळी 2 महिन्याची होती त्यावेळेस रायझोजन आणि मिरॅकल हे 2 प्रोडक्ट मुळीसाठी आणि वाढीसाठी दिले होते. तर त्याच्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला आणि पुढे कुठलं प्रोडक्ट वापरलं त्याला आणखी काय फायदा झाला पूर्ण म्हणजे स्टोरी सांगतील की 3 महिन्यापासून जे आपला डोस घेतात आहे तर रिझल्ट कसा येतोय. नमस्कार सागर सर. नमस्कार. आपण 3 महिन्यापूर्वी मिरॅकल दादासाहेब पण होते, आपण त्यावेळेस पण व्हिडिओ केला होता. पोगा उलगडत नव्हता किंवा मुळी चालत नव्हती, जे काय असेल त्यासाठी तुम्ही सांगितलं की बाबा ही समस्या आहे, आपण त्याला प्रोडक्ट दिलं. तर काय रिझल्ट आला कसा? त्याचा रिझल्ट असा होता, टेम्परेचरनी बाग पूर्ण थांबलेली होती. आपण आपल्या कंपनीचं औषध घेतल्यामुळं ती बाग त्यातनं सावरल्यानंतर त्याचा रिझल्ट असा दिसतोय. आता नंतर तुमचं दुसरं एक औषध सोडलं होतं, प्रायमो आणि प्रोविटा दिलं होतं आपण 1 महिन्यापूर्वी सोडले. त्याने बी त्याचं 2 डोस केलं होतं आपण 15 दिवसाचं. बरोबर. त्याने बी खूप चांगला रिझल्ट झालाय. बरोबर. त्याचं आता ही म्हणजे का थोडक्यात ती औषध सोडल्यामुळे ही बाग वाचली आपली. ही एक चांगला समाधानकारक रिझल्ट आहे. बरोबर. ही कुठली व्हरायटी आहे, म्हणजे केळीची कुठली जात आहे? ही प्रगतीची व्हरायटी वेलची. प्रगतीची वेलची आहे. बरोबर. तर आता साधारण आपल्या केळीच्या लागवडी बरोबर दुसऱ्याच्या लागवडी असतील, बरोबर आहे. तर त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक दिसतोय का तुम्हाला? खूप फरक आहे. उन्हामुळे काय झाले, टेम्परेचर हाय होतं. ती आपली बी बाग त्यातच गुंतलेली होती, पण आपण औषध सोडल्यामुळे आपली त्यातनं सुटली बाग. बरोबर. आणि आपण वेळेवेळे औषध सोडल्यामुळे ही बाग अशी दिसते आता. बरोबर. म्हणजे एकंदर वापराने तुम्ही समाधानी आहात? हो. दादासाहेब काय म्हणताय तुम्ही? नाही, आमची बाग ती वयात गेली एकदम चांगली झाली ना, आता समाधान. म्हणजे जे तुम्हाला गायडन्स केलं, जी खतं दिली त्यानं तुम्ही समाधानी आहात. हो. धन्यवाद सर. धन्यवाद.